त्यांना जा विचारताना पंढरपूर येथे आज महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना आंदोलन चालू असता आम्ही रोहितदादा पवार यांच्याशी पाठिंबा दिलेला आहे। तर रोहितदादांचं एकच म्हणणं आहे की शेतकऱ्यांसाठी काहीतरी मिळावं, त्यासाठी आम्ही जनहित शेतकरी संघटना प्रभाकर भैया देशमुख यांच्या नेतृत्वाखाली जाहीर पाठिंबा दिलेला आहे। त्यात आमचा कुठलाही हेतू नाही। शेतकऱ्यांना कर्जमाफी सरसंकट व्हावी। रोहितदादा तिसरे चौथे दिवस झाले आंदोलन चालू आहे। नानासाहेब मोरे जनहित शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रोहितदादाचं एकच म्हणणं आहे की ही कर्जमाफी केलेली आहे की ही नेमकी कर्जमाफी आहे का नेमकी वसूलदारी आहे हेच काय आम्हाला बी काही कळे नाही। मग जे शासनानं योजना घालून दिलेली आहे त्या ती कर्जमाफी सगळ्याला सरसंकट असे कर्जमाफी करावे असे रोहितदादाचं व सगळ्याच म्हणणं आहे। याच्यात राजकारण काय नाही ना कोणाचं काय नाही आणि सरकारनं ही कर्जमाफी केलेली आहे असे केलेले आहे सगळे भोगस कर्जमाफी केलेले आहेत। एक गोरगरीब शेतकरी बसत नाही आणि शासनाला ह्याच्यात कुठलेही कोणालाही कर्जमाफी बसवायचीच नाही असं या शासनानं हे धोरण आखलेलं आहे आणि शेतकऱ्याची सगळी गेले वाट लागलेली आहे आणि सगळी शासनानं शेतकऱ्याला फसवलेलं आहे। कुठल्याही हमी भावाला भाव नाही, काय नाही, कुठं कायच नाही, काय भानगड नाही। त्यामुळे या शासनाला कर्जमाफी ही द्यायचीच नाही। पण आम्ही सगळी वाट बघून हे गप बसणार नाही। हे उठावा हे शेतकऱ्यांनी केला तर हे सगळे जो पतोर आपल्यावर शेतकरी गप बसत नाही ते व गप बसतात तो पतोर हे अन्याय चालूच राहणार आहे। त्यामुळं सगळ्या शेतकऱ्यांनी उठाव केला पाहिजे तेव्हा हे आपल्या सगळ्याचा अन्याय दूर होणार आहे। मान्य कर